पक्ष वापरेंगे आता त्यांच्याकडे आहे ना प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल आहे ना बरोबर आहे इलेक्शनला समोर नाही जाणार थोडं बाजूला गेले खुर्ची त्यांना येऊ द्या जागा द्या यायला तर जागा द्या मोबाईल थोडा चालन बघा अरे आम्हाला पीछे लेना नीचे लेना बड़े बड़े छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांचा हा आवाज कोणाचा फक्त देखील या ठिकाणी आणि चंद्रकांत पक्षाकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी मागत आहे मात्र ती उमेदवारी त्यांना काय प्रतिक्रिया आहे? दानवे साहेब तुमच्या भेटीला आले. दादा बोम ठेवा दानवे पुढे बोला पुढे बघून बोला खैरे साहेब पुढे बघून बोला. दानवे तुमच्या भेटीला आलेत, नाराजी दूर झाली आहे का? प्रश्न देत नाही. एकमेका मिठ्या मारल्या, पेढे खाऊ घातले, साखरे झाले, हसलो आम्ही. तुमचं हसणं वेगळं सांगत होतं. आतापर्यंत नाराजी नाट्य ठरवून होतं काय असं वाटायला लागलं तुमच्या हसण्यावर? नाही तसं नाही काही असं काही नाही. त्याच्यावर आपण हसून करतो म्हणून आणि नंतर असं बरं मिटलं नाराजी आता तुमच्या मनात कुठलीही कटुता नाही. नाही. शिवसेना पक्षाकडून मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी बसवलं आणि दोघेही तुम्ही खंदे कार्यकर्ते आहेत मध्ये मग तुम्ही आपसात कशाला येतो त्या दृष्टीमधून आम्ही दोघेही एकत्र आलो. मातोश्रीमध्ये आम्ही 2 तास बसलो, 2 जणांना बसवलो आणि दोघांनी आम्ही बरीच चर्चा केली. त्या चर्चेतला हा भाग आहे आणि आम्ही पण मध्यस्थी करावी लागली. नाही असं नाही. त्याचं कारण असं आहे की स्पर्धा असते ना, तिकीट मिळेपर्यंत स्पर्धा असते आणि ते त्याशी ओके झालं नंतर त्याशिवाय सुरू झालं. असं एक तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळेस दानवेंनी पाडला असं म्हटलं होतं. आता हे म्हणण्याची संधी मिळणार का नाही मिळणार? आता मागचं काही बोलूच नका. आता इथून आजपासून पुढचं बोला. तुमचं काम करतील विश्वास 100%. दानवे साहेब तुम्ही काय सांगाल? आज भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. भेट घेतली ही तुमच्या दृष्टीनं बातमी, आमच्या दृष्टीनं काही बातमी नाही. कारण इच्छुक होतो हे मी स्पष्ट सांगितलं होतं
पण शिवसेनेची सिस्टीम आहे, संघटनात्मक डिसिप्लिन आहे. ज्या दिवशीपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत असते. ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशी हा विषय संपत असतो, असं आमचा संघटनेचा प्रघात आहे. आणि मला वाटतं त्याच्या पुढे जाण्याची आमची कोणाची तयारी पण नाही आणि हिंमत पण नाही आणि त्याचं करू पण नाही असं आमचं मन असं म्हणतं. कारण आम्ही संघटनेचे शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक आहोत. पद निवडणुका येणं जाणं हे सातत्यानं चालू असतं, पण संघटना हे सत्य आहे आणि ती महत्त्वाची. आम्ही महत्त्वाचे असू नाही तर नसू, पण आपली शिवसेना आपली संघटना सगळ्यात महत्त्वाची असं मानणारे आम्ही आहोत. आणि जी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली शिवसेना ही मजबूत व्हावी, मोठी व्हावी, तिचं नाव आणखी मोठं व्हावं. ज्या पद्धतीनं उद्धवजींचं नेतृत्व या महाराष्ट्रात नाही देशात तळपतं, देशात आज दिल्लीत पाहा. आणि मला असं वाटतं आमची पण जबाबदारी आहेच ना, किमान आमचे जिल्हे, आमचे गाव, आमचे तालुके, ह्या अपेक्षा सगळ्यांच्या असतात. परंतु आता खैरे साहेब एक ज्येष्ठ नेते शिवसेनेचे मी कधी नाकारलेलंच नाही आहे. आता पक्षाने उमेदवार दिले तर माझं कामच आहे आणि मी नुसता विरोधी पक्ष नेता, मी जिल्हा प्रमुख आहे संघटनेचा. ते सांभाळणं तर माझं कर्तव्यच आहे ना, नसेल तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काही असेल, निवडणुकीला अजून वेळ आहे, 1.5-2 महिना आहे, पण एक सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि सीट निवडून आणण्याचा संकल्प आमचा निश्चित. मनाने एकत्र आलेत, मनाने आहेत का नक्की? तन आणि मन काय वेगळं थोडी असतं आमचं. आम्ही दोघं म्हणलो होतो, कोणतरी तिसरं उभं राहतो म्हणलं नाही, आमच्या दोघांपैकी तिसरा नका घोसू द्या, हे कुठलं गुपित आहे? तिसरा नका घोसू द्या, हे गुपित कुठलं आहे? तिसरा नाही घोसू द्यायचं एवढं आम्ही एकदम कोणतं म्हणलं आमचं नाही, आम्ही दुसरं नाही बोलू. कारण कसं आहे, प्रचार करणार की चंद्रकांत खैरेचा करणार? सगळ्यात महत्वाचा पक्ष असतो, सुस्पष्टपणे त्यांच्या तोंडावर बोलतो मी. कारण पक्ष टिकला तर आम्ही टिकू, बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे पक्षाचा जो उमेदवार त्याचा प्रचार करणं, आता खैरे साहेब उमेदवार आहेत, त्यामुळे काय प्रश्न आहे. पण आता इथून पुढे निवडणूक संपेपर्यंत खैरे साहेब पुढं नाही सतत करत आलो आम्ही. तुम्हाला वाटतं तसं आम्ही आमचं काम करत असतो संघटनेत. ते त्यांची जबाबदारी पार पाडतात, मी माझी जबाबदारी पार पाडतो. याला काही जरूर नाही की रोज गाड्यात घालून फिरणं पाहिजे, असं काही आवश्यक नाही. पण असं काय घडलं की 5-6 दिवस तुम्ही नाराज होतात, लांब होतात, तिकीट मिळून 5-6 दिवस झाले तरी तुम्ही शुभेच्छा द्यायला आला नव्हता? ह्या काल दिवसभरात काय घडलं की आज तुम्ही भेटायला आलात? काही झालं नाही. ज्या दिवशी उमेदवारी त्यांनी मला पहिल्या दिवशीच फोन करून शुभेच्छा दिल्या. ते मुंबईत होतात. त्याच दिवशी झालं. आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी आहे. साहेबांनी काही मुंबईतील काम सांगितलेलं असतं, महाराष्ट्रात काही काम झालं तर ते पण पार पाडावं लागतं. संभाजीनगर जिल्हा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने छोटासा आहे. फार आम्ही कव्हर करणं 1 आठवड्याचं काम आहे आमच्या दृष्टीनं, फार मोठं काम नाही आहे. ठरवलं दोन्ही बाजूनं फिरायचं तर आम्ही 1 आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण प्रचार कंप्लीट करू शकतो, एवढी आमच्यात दम आहे, ताकद आहे. त्यामुळे मला असं वाटतं वेळ भरपूर आहे. निश्चित संभाजीनगर जिल्हा गावांगाव, आणि आम्ही काय फक्त निवडणुकीसाठी काम करणारे शिवसैनिक नाही आहे, सातत्यानं काम करणारे शिवसैनिक. त्यामुळे प्रत्येक गावाशी, प्रत्येक बूथशी आमचा संपर्क आहे. त्याला फार फॉर्मॅलिटी लगेच फार हे केलं असं काही गरजेचं नाही आमच्या दृष्टीने. महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नव्हता, इकडे तुमच्या दोघांची दिलजमाई पण होऊन गेली. त्यामुळे हा तुमचा शब्द आहे, आमचा असं काही नाही. मी सांगितलं, मी तुम्हाला त्याआधी सांगितलं, ठीक आहे राघवला साहेब पण खैरे साहेब आमचे नेते तर मी सतत सांगतच असतो ना, त्यांनी असं केलं तसं केलं तरी मी सांगतच असतो. पण हे दानवेंना वारंवार राग का येतो खैरेंचा? गेल्या वेळेस हे आम्ही आता ते सिनियर आहे, ज्येष्ठ आहे, त्यांना कमी येतो, मला जास्त येतो. मी तरुण आहे, यंग आहे, म्हणून जास्त येतो. त्याला काय फरक पडतो? तिसरा कोण होता उमेदवार? दोघात तिसरा कोण? तुमच्या विरोधात महायुतीचा उमेदवार अजून ठरत नाही. बाबा, महायुतीचा उमेदवार ठरणं अवघड सुद्धा आहे. खरं तर दुर्दैव आहे त्यांचं की त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाही आहे. इकडून तिकडून बाहेरून उमेदवार शोधावा लागतोय. हे दुर्दैव आहे. हे जे लोक सांगतात शिवसेना प्रकारची शिवसेना आम्ही केलं, यांना शिवसैनिक उमेदवार सुद्धा भेटत नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे विश्वगुरू म्हणते, भारताचं हे म्हणते, 400 पार काय म्हणतं, यांच्याकडे 4 माणसं सुद्धा नाही. हे सुस्पष्टपणे स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आमचे उमेदवार तर आम्ही दोघंही ताकदवान आहे ना, आम्ही तर आधीपासून इच्छुक, ठीक आहे, आता त्यांना उमेदवार मिळाले, आम्ही काम करू. बरं, तुमच्या समोर जी आव्हान आहेत, एमआयएम आहे, वंचित बहुजन आघाडी सुद्धा एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे, महायुतीचा उमेदवार असणार आहे, अपक्ष उमेदवार आहेत विनोद पाटील, ही सगळी आव्हान आहे तुमच्या समोरच्या वेळेला. इलेक्शन हे आव्हानच असतं. कोणतं इलेक्शन काय सोपं नसतं. इलेक्शन म्हणजे लढाई असते, आव्हानं येत असतात. अजून तर आणखी कोण कोण उभं राहतं, कोण कोण मागे होतं सांगणार. पण शिवसेनेचे कमिटेड वोटरची वोट बँक येत आहे. या संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारी एक वोट बँक आहे. ही वोट बँक उमेदवार कोण असेल, काय असेल, हे लोक जातीपातीचं राजकारण सांगत असतात, तसं शिवसेनेत होत नाही. शिवसेनेचा कमिटेड वोट बँक या जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रात आहे. उगाच लोक शिवसेनेत
एवढे 40 गद्दारी करून आमच्याकडे काय लोक थांबले. आमची गटप्रमुखाची रचना, शाखाप्रमुखाची रचना जशीच्या तशीच आहे. जे मागचंच काम करणार तेच 90%, 5-10% इकडे तिकडे झाले असं. परंतु मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं पण. त्यांना उमेदवार भेटू शकत नाही आणि आमच्यातून गेलेल्या गद्दारांना तर उमेदवार व्हायचं नाही. कोण आहे इच्छुक? कोणीच नाही आहे. खैरे सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. आता इथून पुढं एक दिलाने काम करण्यासाठी काय सूचना आहेत तुमच्या? एकमेकांचं तुमचं कसं बॉन्डिंग असणार आहे या पुढच्या काळात? नाही, आम्ही नेहमीच एकत्र आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही दोघांनी म्हणून अनेक कार्यक्रम घेतले आणि अनेक इलेक्शन्स लढलो. म्हणजे एक तर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका, आम्ही दोघांनी ते आणि लोकसभा आणि विधानसभा असं आम्ही दोघांनी मिळून खूप चांगली प्लॅनिंग केली. आणि ती प्लॅनिंग आता यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी तशीच होईल. ओके, थँक्यू सर. थोडं अजून त्रास देतो आम्ही, बोर करतो तुम्हाला आणि मग सर आमचं पक्ष वापरेंगे आता त्यांच्याकडे आहे ना प्रोटोकॉल आहे.